मुलींनो, कायद्याचा दुरुपयोग करू नका या हेडिंग खाली आजचा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे. शब्दात व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं गेलं की तुम्ही विद्यार्थिनींनो कायद्याचा दुरुपयोग करू नका, कारण तशी घटना आपल्या शहरामध्ये या 4 दिवसापूर्वी घडलेली आहे. एक महाविद्यालयीन विद्यार्थिनीला कॉलेजच्या गणवेशावर मारहाण होते. पोलिसही येतात, पण चूक बघितल्यानंतर काय करावं हा प्रश्न कायदा व सुव्यवस्थेपुढे सुद्धा निर्माण होतो. आणि मग कळतंय की कुठेतरी यांना दिलेल्या अधिकारांचा काही ठिकाणी दुरुपयोग होतोय का. फोन आल्यानंतर आम्ही धावत पळत गेलो की मुलीला मारहाण होते. जेव्हा तिथे गेल्यानंतर कळलं का होते, तुम्ही तक्रार द्यायला तयार आहात का. तक्रार देणं सुद्धा महत्वाचं असतं, पण तक्रार होत नाही. आणि हे जे काही आपल्या भाषेमध्ये चालतं की त्याला मारा, त्याला हाना, त्याला जेलात टाका, या सगळ्या प्रोसेससाठी तक्रार अर्ज लागते आणि तो लिगल लागते की नेमकं झालं काय. खरंच एखादी विद्यार्थिनी शाळेमध्ये चालली असेल, रस्त्यावर चालली असेल, एकटी असेल, तिला जर कोणी छेडलं असेल तर बुलढाणा पोलीस दल म्हणा किंवा महाराष्ट्राचं पोलीस दल म्हणा हे सक्षम आहे. कितीही अट्टलाटला अट्टल चिडमार असेल, टवाळखोर असेल, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे. मग त्याच्यासाठी महिला दामिनी पथक असेल, दक्षता पथक असेल, इतर हेल्पलाईन नंबर असतील. आवाज हमें देना हम दौड़े आएंगे ही ब्रीदवाक्य घेऊन यंत्रणा सुरक्षेसाठी चालत असतं. परंतु तुम्ही स्वतः एखाद्याच्या रिलेशनशिप मध्ये वर्ष 2 वर्ष राहायचं, त्याच्यानंतर त्याला ब्लॉक करायचं आणि म्हणायचं की तुझा माझा आता काही संबंध नाही, कारण तो त्या मुलाच्या भावनेशी जेव्हा खिलवाड केल्या जातं. मी स्वतः छेडछाडी विरोधी पथकाचा प्रमुख असताना सुद्धा अनेक उदाहरणं असे आलेले आहेत. पण जेव्हा आम्ही सविस्तर त्या घटनेवर जातो, तिथे बघतो वास्तविकता काय आहे. जेव्हा वास्तविकता पाहिलं जातं तेव्हा आम्हाला पण कुठेतरी वाटतं की सालं नुसतं मुलांचंच चुकत नाही, यांचं पण चुकते का. म्हणून तुम्हाला विनंती आहे, नंतर मग जेव्हा रिपोर्ट देण्याची वेळ तेव्हा तुम्ही म्हणता आमचं शिक्षण बर्बाद होईल, आमचं उद्या शिक्षण बाद होईल, आमच्या आईवडील आम्हाला मारतील, काढून टाकतील, मग गोंगाट होईल. मग हा सगळा विचार करण्याच्या आधी तुम्ही करत असलेल्या चॅटिंग, कारण एखादा समोरचा मुलगा जेव्हा दाखवतो तेव्हा तुम्ही जरी म्हणत असला की आम्ही याला ओळखत नाही, पण असं होत नाही, तेव्हा तुमच्या धडधड चॅटिंग दिसतात, धडधड तुमचे व्हिडिओ कॉल दिसतात, तुमचे जे नको ते फोटो पाठवलेले दिसतात. मग करायचं काय. आणि मग तुम्हाला लाज वाटते स्वतःची की आता मी काय करू. आणि मग होतं असं की तुम्ही माघार घ्यावा. मला एवढंच सांगायचंय, आई वडील तुम्हाला जर शाळा शिकायला पाठवतात, शिक्षण घेण्यासाठी पाठवतात, तर हा धंदा सोडून द्या आणि हे जे काही आहे कायद्याचा गैरवापर करणं, माझ्या शब्दात, हा थांबवा. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ते विचार करता की बा मी बोलले नाही, मी पाहिलं नाही, मग त्या मुलाकडे व्हिडिओ येतात कसे, त्या मुलाकडे चॅटिंग येते कसे. तुम्हाला काय वाटतं, मांजर डोळे लावून दूध पिते म्हणजे कुणाला समजत नाही. पहिला विषय, जर कोणी बळजबरी वाटत असेल तर निश्चित यंत्रणा तुमच्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. पण तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप मेसेज करता, फोन करता, चादरी एवढाले स्कार्फ तोंडाला बांधून गायब होता, गाडीवर बसता चिटकून, आणि मग ह्या सगळ्या जेव्हा भानगडी होतात तेव्हा हे सगळं बाहेर ते लक्षात ठेवायचं. तुम्ही जे जे केलेलं आहे 2 वर्ष, तुम्हाला जरी वाटत आम्हाला कोणी पाहत नाही, आम्हाला कोणी बोलत नाही, जेव्हा एखादा इन्सिडेंट घडते तेव्हा हे सगळं बाहेर येत असतं. आणि तेव्हा तुमच्या चारित्र्याचे लक्तरे हे मोबाईल गॅलरीच्या व्हिडिओमध्ये दिसत असतील. म्हणून आपल्या चारित्र्याचे लक्तर मोबाईल गॅलरीच्या येशीत टांगता येऊ नये म्हणून आपण करताना केलेली या म्हणजे आईवडिलांनी दिलेलं स्वातंत्र्य असेल, घेऊन दिलेला मोबाईल असेल किंवा आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य असेल, याच्यावरती चॅटिंग करताना, व्हिडिओ कॉल करताना, थोडक्यात सांगायचं म्हणजे लफडं करताना 10 वेळेस विचार करा. आणि मग जर काही झालं
तर म्हणजे मला सांगा, आता मुलगी आता बऱ्याच वेळेस पेपरात येतंय, मार्च झाला, फेब्रुवारी संपला की पेपरात यायला सुरू होऊन जातं, या मुलीचं पलायन, त्या मुलीचं पलायन, आणि मुलीचा फोटो सुद्धा टाकला जातो. अरे आई वडिलांनी शिक्षण दिलं, शिक्षण दिल्यानंतर त्याचा इतकाही गैरवापर करू नका की त्याला भावबंदकी नावाचं सामाजिक विष प्यावं लागेल. पोलीस स्टेशनमध्ये कधी आल्या आयुष्यात त्या माणसाने कोर्टाची पायरी चढलेली नसते, बापानी त्या कधी मायनी कोर्टाची पायरी चढलेली नसते. धडाधड तुम्ही त्या, आणि तुमचं अनमॅच्युअर प्रेम असतं. कितीतरी घटना अशा झालेल्या असतात बुलढाणा शहरामध्ये, म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी कितीतरी घटना अशा झालेल्या आहेत की ते प्रेम हे क्षणार्धात 2 वर्षामध्ये तो धोकेबाज निघतो. धोकेबाज निघाल्यानंतर तुम्हाला पस्तावल्याची वेळ येते. आई वडिलांच्या विरोधात रिपोर्ट नेण्याची तुमची हिंमत असते 18 वर्ष झाल्यानंतर. तुम्ही त्याचा थोडा तरी विचार करत जावा. आणि अशी जेव्हा घटना होत असेल, म्हणून मला एवढंच सांगायचं आजच्या व्हिडिओतून, त्या घटनेवरून, की आपल्या दिलेला जो कायद्याने आपला अधिकार आहे, आपल्या सुरक्षेसाठी जे काही यंत्रणा आहे, याचा आपण दुरुपयोग करू नका. आपण त्याचा सदुपयोग करा. खरंच जर एखादी महिला अडचणीत असेल, मुलगी अडचणीत असेल, तर निश्चित धावा देईल. मुलांचंही आयुष्य बर्बाद करू नका. तुम्हाला काय वाटतं, रिपोर्ट दिल्यानंतर तुम्ही सही करता, खाली रिपोर्ट तर वकीलच लिहिते, आणि मग त्या सगळ्या गोष्टी त्याचं सुद्धा आयुष्य बर्बाद होऊन जातं. त्यामुळे मला एवढीच विनंती असेल त्या घटनेवरून, की कुणी विनाकारण, कारण काय होतं, हे जेव्हा मुलं एकदम मारतात किंवा एखादा ऍसिड फेकते, एखादा मारहाण करते, तर हे मुलं एका दिवसामध्ये हे करत नाही. काय होतंय, भावनिकदृष्ट्या एवढे क्लोज असतात की ते तासोन तास चॅटिंग करतात. काय चाललं, कुठे गेली, आली गेली, खाल्लं, ते सगळं तुम्ही सांगत असता, बोलत असता. साधारणतः 1 ते 2 ते 3 वर्ष रिलेशनशिप मध्ये तुम्ही राहता. त्याच्यानंतर काय होतं, भावनिकदृष्ट्या तुम्ही जोडले होता आणि तुम्ही एकदम अचानक ब्रेकअप करता आणि तू माझ्या संग आता बोलू नको. जेव्हा दुसरीकडे पाहिलं, आता त्या मुलाने तेच केलं, पाहिलं, आणि मग सगळ्यांच्या समोर मारलं. असं होऊ नये म्हणून चुकून कोणाच्या या भानगडीत पडू नका. हे अनैतिक, वाईट असतं. एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे. ही घटना सुद्धा सप्टेंबर 2025 चीच आहे. माझ्याकडे नाव आहे, सगळंच आहे, परंतु सामाजिक दायित्वाच्या दृष्टिकोनातून कुठलाही नामोल्लेख मी या ठिकाणी केलेला नाहीये. ऑल इन जनरल हे उदाहरणं घेऊन आम्ही बोलत असतो की तुम्ही यातून सुधारणा घ्या. कारण हे जेव्हा या अशा घटना, आम्ही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनावरच आधारित आपण बोलत असतो. माझं नाव प्रभाकर वाघमारे, छेडछाड विरोधी पथक माजी अध्यक्ष, बुलढाणा शहर, MSW MS सायकोलॉजी. धन्यवाद. आज एवढंच. मुलींनी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने या व्हिडिओचा उपयोग करावा. थँक्यू.